बिग बॉस मराठी सीझनचा एपिसोड नंबर 83. खरं सांगू, आज काही नव्हतं. आज यांच्या सगळ्यांच्या ड्युटीवरनं भांडणं होते. कारण अनुश्री ड्युटी करायला तयार नाही. सागर ठीक आहे, सागरची तर तब्येतच खराब आहे. पण अनुश्री पण ड्युटी, ती डायरेक्ट म्हणजे मला भांडे घासता येत नाही. तुम्हाला माहिती का, मी माझ्या आईकडं ना इकडची गाडी तिकडं करत नाही. मला ना असा हातात येतो चहा, कॉफी, जेवण. मग तन्वी म्हणते, अगं तू एकटी राणी का घरची? तू एकटी पापाची परी का? आम्ही पण परे आहोत, समजलं का? माझ्या घरी बी नौकर आहे, पण मी करते नाही इथं, तुला पण करावं लागेल. हे असं तन्वीचं बोलणं होतं अनुश्रीला. तर अनुश्रीने तिचा वाद झाला. ते मग अनुश्री मग तू कर, मी नाही करत. तन्वी म्हणते, असं नाही चालणार, तू या घरात आलेली ना तर तुला करावं लागेल. तसं मी करते, माझ्याकडं पण नौकर आहे, मी नाही करत का? आमच्याकडं पण आई करते, आम्ही पण आईची राणी आहोत, आम्ही पण पापाची परी आहोत, पण आम्ही करतो ना, आमच्या घरी नौकर आहे. आम्ही तिथं बिलकुल आम्ही पण नाही करत, पण इथे तर करतोय ना, इथे करावंच लागणार आहे आपल्याला, म्हणून आम्ही करतोय. अनुश्री तुम्हाला नाही माहिती, मी नाही करणार. तर या सगळ्या गोष्टी घरामध्ये चालू आहेत. इवन आज अजून एक गोष्ट घडली. मला वाटतं रेवानी ते केलं ते चुकीचं होतं. मग ते तिला कोणी ते पिंच मारली, काय मारली मला नाही माहिती. मे बी राकेशने मारली, मे बी दीपालीने मारली. रेवा त्यांचं ऐकून कॅप्टन्सी जी तिची चालवते. राकेश सर सांगल ते किंवा मग दीपाली सांगल ते. अनुश्री बोलली पण, हिला भांड्यांची ड्युटी मग दीपाली राकेश त्यांना नाही देत आहेत का? मलाच का देते येऊन जाऊन भांड्याची ड्युटी? मी दुसरी ड्युटी करेल, मी किचनमध्ये करेल, काही पण मी चॉपिंग करेल किंवा मग असेल नाश्ता वगैरे काही ना काही करेल, असं अनुश्रीचं म्हणणं आहे. पण नाही, रेवा आणून बसले, नाही नाही तुला भांडेच घासावं लागणार आहे, भांडेच घासावं लागणार आहे असं. आणि एक सांगू का, अनुश्रीची आहे ना डोळ्यात खूप ती आहे तिची कॅप्टन्सी रेवाची. रेवा कसं काय कॅप्टन झाली? मी इतकी स्ट्रॉंग, मी इतकी मास्टर माइंड, मी इतकी इंडिव्हिज्युअल प्लेयर, आणि ही येऊन जाऊन नुसतं काटा करते, आणि तरीसुद्धा ही कसं काय कॅप्टन झाली? आणि मी काय केलं होतं, मी का नाही झाली? हे अनुश्रीचं आहे ना, म्हणून ती अनुश्री रेवाला तिच्या कॅप्टन्सीमध्ये त्रास देते. सिम्पल आहे या गोष्टी. अनुश्रीला पटलं नाही रेवा कॅप्टन झालेली, म्हणून ती तिच्या कॅप्टन्सीमध्ये तिला त्रास देते. सिम्पल आहे. आणि एक सांगू, पण बिग बॉसच्या अनाऊन्समेंटनंतर सागर आणि अनुश्रीने अख्खं किचन आवरलं, भांडी वगैरे घासली, धुतली, सगळा ओटा वगैरे आवरला. मला वाटतं रेवाला आता इथे कंप्लेंट करायची काही गरज नव्हती. मग सागर, अनुश्री हे सगळे कामं वगैरे आवरून जेवण करत होते. सागर बाहेर जेवण करत होता. इकडं तुम्हाला तर माहिती, तो एक काउच आहे, तिथे विशाल, राखी, अनुश्री, सागर असे बसेल राहतात, एक राऊंड काउच. आणि या बाजूला पण एक आहे ना असा सोफा आहे, तिथे पण तन्वी, राकेश, रेवा, दीपाली असे बसलेले, यांचं चालू आहे. इकडं हे बसले, इकडं ते बसले. तर काय आलं, रेवा बोलली सागरला, आता सागर जेवतोय. तर मला वाटतं रेवा जेवण करून झाल्यावर सुद्धा बोलली असती. पण रेवा म्हणती आहे सागरला, तुम्ही तर भांडे घासले सगळे, पण तो तेवढा कुकर राहिला आहे ना, तो घासून घ्या तुम्ही. सागरला आला राग, जेवण धरलं, कचऱ्याच्या बादलीत टाकलं आणि कुकर घासायला घेतला. आणि कुकर घासायला घेतला, तो पण आचरवचर घासला. आणि मग नंतर राखीने तोच कुकर नेला आणि राकेशला दाखवला, बघ बापट, हे काय बापट. मग राकेश म्हणतो, तू माझ्याशी बोलायची संधी होती तर हे असले कारण घेऊन नको येऊ. आणि ज्याने घासला आणि त्याला बोलतो कुकर सागरने घासला, जाऊन जाय हिंमत आहे का तुला तुझ्या टीममधल्या मेंबरला बोलायची? जाय तुझ्या टीम मेंबरला बोल, चल सागरला बोलून दाखव बघ. मग नंतर ती राखी गेली बाहेर, आणि मग त्यांच्यावरनं वादही झाला त्या कुकरवरनं. आणि मग एक तर तो कुकर सागरने घासला होता, तर सागरसुद्धा चिडला की एवढं तेवढं राहतं. इवन विशाल म्हणतोय का, अगं हे काही 5 स्टार हॉटेल नाही आहे, तो एवढी चक्काचक गोष्टी मागायला. तर आहे ना, एवढं तेवढं ठीक आहे, राहतं, धुवून घे ना थोडासा, काय होतं, असं विशाल बोलला. आणि मग सागर पण चिडला होता. या सगळ्या गोष्टी झाल्या आज दिवसभरात. यांचे ड्युटी, भांडे याच्यावरून जे वाद आहे ना हे झाले. नंतर एक दोन टास्क पण आले घरात. तर चला त्याच्याबद्दल बोलून घेऊया. असं सगळं झालेलं आहे दिवसभरात. अजून काय ते ना, खीर वगैरे वाटण्यात आली.
मग त्याच्यानंतर अजून यांचा तो एक टास्क झाला. मला वाटतं आज आहे ना 2-3 जवळजवळ टास्क झालेले, एक लक्झरी टास्क पण झाला. चला सुरुवात करूया आपण आजच्या एपिसोडला. सगळ्यात आधी दीपालीला आपण ब्रेकफास्ट करताना पाहिलं. दीपाली राखी किचनमध्येच राहता यार, एनी टाईम जेव्हा पण बघा तुम्ही किचनमध्येच असतं ते. दीपालीने ब्रेकफास्ट केला. मे बी दीपालीच्या पोह्याची फोडणी करपली होती, जी आज अनुश्रीने बोलून नाही दाखवली. बघ ना फोडणीची काय, पोह्याची फोडणी तिने करपवली होती. आपण खाल्लंच ना तसं, आपण यांना नावं ठेवले का? पण ही दीपाली ना, दीपाली जेव्हा आपण करू पोहे करू हे करू, नाही नाही मग मिठच जास्त झालं, मोहरी थोडी जास्त झाली, मिरची थोडी कमी पडली, हे असे कंप्लेंट जे आहे ना दीपाली करत असते. असं तिचं म्हणणं आहे अनुश्रीचं. आपण केली का कंप्लेंट? ती दीपाली नुसती कंप्लेंट करत असते अशी ती विशालला सांगते रडून रडून. विशाल म्हणतो तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, याच्यावरून मी बघे. आणि अनुश्री रडताना ना तू खूप क्यूट दिसते, अनुश्री तू रडताना खूप क्यूट दिसते, असं तो बोलतोय विशाल अनुश्रीला. पण ती अनुश्री रुचिता नाही, अनुश्री इज टॅलेंटेड. आणि असंही मला वाटतं तो बहीण पण म्हणतो ना विशाल. तर दीपालीने ब्रेकफास्ट केला. मग विशाल म्हणतोय मी फक्त टॉयलेट करणार इथं रेवा बाहेर सगळ्यांना ड्युटीबद्दल बोलते. विशाल म्हणतो मी टॉयलेट करणार कारण मला नाही, हे बघ इथं इंजुरी आहे तिथे इंजुरी आहे. मग रेवा म्हणते एक्स्ट्रा ड्युटीसाठी विशालला बोललं होतं. ती म्हणती एक्स्ट्रा ड्युटी कर विशालला म्हणते कारण सदस्य खूप कमी राहिले. पण विशाल म्हणतो नाही मला इंजरी, खरं तर मी ना डायरेक्ट बसून घ्यायला पाहिजे होतं, पण तरी पण मी करतोय. इकडं अनुश्री म्हणते ओटा झाला आहे माझा, मी चॉपिंगला पण रेडी आहे, पण मी भांडी नाही घासणार, मला ना भांडी घासता येत नाही. तुला माहिती माझ्या घरी ना माझी मम्मी असा चहा देते हातात, अशी कॉफी देते, असा नाश्ता देते, सगळं आणून देते. तर अनुश्री मला वाटतं तुझ्याच घरी नाही, इथं जे पण आले ना ते सगळे कोणी ना कोणी आहे, सो त्यांच्या हातात कोण ना कोणी देतं. कोणाकडं नौकर देतं, कोणाकडं वाईफ देते, कोणाकडं आई देते, पण देतं कोण ना कोणा असं आहे. मग इकडं सागर म्हणतोय का 2 दिवस काय कळायचं नाही यार, मलाच माझा अक्षर कळत नाही यार, काय लिहिलं मी. 2 दिवस नाही जमणार. अच्छा हां, सागर म्हणला होता बरोबर की मला 2 दिवस जमणार नाही. खरोखर सागरला खूप विकनेस आहे, 2 तास खेळून तो अक्षरशः जाम झालेला आहे. म्हणूनच त्याची एनर्जी आहे ना ती कुकर घासायला लागली नसेल, नाही लागत यार. जर तुम्ही आजारी आहे आणि तरी तुम्हाला कोणीतरी ना सारखं काम करायला लावतं आहे माहिती आहे. खरं म्हणजे तर सागर नाही ना रेस्टची गरज आहे, पण तरी तो काम करतो. का बरं सदस्य कमी? तुम्हाला वाटतं रेवाने त्याला एक हलकी फुलकी ड्युटी द्यावी, तरी तो बोलला की मी 2 दिवस काहीच नाही करणार असं. तो तुम्हाला बरं वाटत नाही मी 2 दिवस काहीच नाही करणार. मग इकडं सागर रेवाला म्हणतोय का तुम्ही एकत्र बसून ठरवा ना काय ते, एकत्र बसा ठरवा. मग हे टोमणं कोणाला होतं? रेवाला होतं का राकेश तुम्ही दीपाली सगळे मिळून ठरवा किंवा काय? तर रेवा म्हणते मी प्रत्येकाच्या इंजुरीनुसार आहे ना कामं देते की कोणाला कोणतं काम सूट होईल करेल. अरे आणि पण ती सगळं ठीक आहे, पण भांडे करायला तर कोणीच तयार होत नाही असं तिचं म्हणणं आहे रेवाचं, की भांडे करायला खरंच कोणी तयार होत नाही. मग राखी म्हणते का मी बलिदान द्यायला नाही आली आहे, हे समजलं का रेवा, मी बलिदान द्यायला नाही आली आहे, समजलं? असं ती बोलते रेवाला. इकडं सागर म्हणतोय माझी विनंती महाराष्ट्राला, मी एवढे बाकीचे किती 2.5-3 महिने सगळी कामं केली, पण आता मी माझ्या आवडीचं काम करणार आहे महाराष्ट्र, माझ्या आवडीचं काम करणार आहे असं कारंडे सर बोलले. मग इकडं ही म्हणत होती तुला माहिती का मी चहा पिला, मी चहा पिला ना तर मी चहाचा कपसुद्धा उचलत नाही. अनुश्रीचा ॲटिट्यूड चालू झाला. घरी पण आहे ना मी काहीही करत नाही असं म्हणणे तिचं. मग रेवा म्हणते अनुश्रीला अगं तुला भांडी घासावीच लागणार आहे, तू काही म्हण.
अनुश्री मी नाही शिकणार भांडी घासायला आणि मला घासायची पण नाही, समजलं? असं डायरेक्टली बोलून टाकलं तिला. म्हणून मग हे झालं. मग तन्वी म्हणते अगं मी फक्त लंचची भांडी घासणार आहे. मग तन्वी म्हणे एक काम कर, आपण असं करू, मी भांडी घासून घेते, तू धुवू तर शकशील ना दोन्ही टायमाचे? अनुश्री ती हो ठीक आहे, मला धुवायला काही प्रॉब्लेम नाही. मग आता या दोन्ही टायमाच्या घासणार आणि धुणार आहे. मग इकडं राखी म्हणती आहे पूर्ण दिवस गेला, याच्यामध्ये ना ड्युटी ठरवण्यात अख्खा दिवस घातला बोरेवाने, असं म्हणते ते. मग जे करताय त्यांच्यावर अन्याय. माझ्या घरात नौकर आहे, मी पण नाही करत. ती म्हणते इथं तन्वी की माझ्या घरी पण नौकर आहे, पण इथं करावं लागतं अनुश्री, समजलं का? मग अनुश्री ती सगळं करून बघितलं, बसली आहे मी. हे माझं घर नाही आहे, समजलं का? मी 100 दिवस इथं फक्त राहायला आलेली. राहायला आली? ही काय हॉटेल आहे का तू राहायला आली आहे? हे बिग बॉसचं घर आहे, घर, समजलं का? इथं 8 म्हणजे 8ला गाणं वाजलं का नाचावंच लागतं, उठावंच लागतं, ड्युटीज कराव्याच लागतात. पोहे बनव, रवा बनव, काही बनव, नाश्ता बनवावा लागतो, भांडी घासावीच लागतात, गार्डन एरिया झाडावाच लागतो, डायनिंग टेबल पुसावाच लागतो, बेडरूम एरिया पूर्ण साफ करावाच लागतो, तिथेही झाडू मारावी लागते. काय राहिलं यार, अजून कोणतं काम राहिलं? तुम्ही ते ॲड करून घ्या, ठीक आहे? तर या सगळे काम करावं लागतं. आणि ही म्हणते मी भांडे नाही घासणार. काय होणार हिचं? म्हणतात तन्वी म्हणते आम्ही मग इथं नोकर नाही तुझे, समजलं का? अनुश्री कालपासून ऐकवते, माझी आई सर्व करते, माझी आई हे देते, माझी आई हातात चहा देते, माझ्या हातात कॉफी मिळते. मग तुझं काय म्हणणे, आम्ही काय घरी काय नोकरासारखे राबत राहतो का? आमच्या घरी पण नोकर आहे, समजला का? असं बोलताना दिसली इथं अनुश्री, सॉरी तन्वी. आमची आई करती, आम्ही पण आहे आईची लाडकी प्रिन्सेस, पापाच्या पर्या आम्ही पण आहोत, पण करावं लागतं. वेगळं अनुश्री म्हणती जाऊ दे, पण मी ना नॉमिनेटेड आहे, त्याच्यामुळे मी करणारच नाही. इथं परत पलटली अनुश्री. ते झालं. मग तन्वी म्हणते आम्ही पण पापाच्या पर्या आहे, पण घरी, इथे नाही. तन्वीचा डायलॉग आहे ना एकदम फिक्स आहे, तुम्हाला वाटत नाही का? राखीला पण म्हणती तू तुझ्या घरी, इथे नाही. अनुश्रीला पण सेम डायलॉग चिपकवला तिने, तू तुझ्या पापाची परी, तुझ्या घरी, इथे नाही. हा डायलॉग इथे अनुश्रीला पण दिला तिने. मग अनुश्री म्हणते राकेशला, दीपालीला सांगायचं ना भांडी घासायला. मग म्हणजे राकेश दीपालीला सांगायचं ना भांडी घासायला, असं म्हणते इथे. नंतर अनुश्री इकडं विशालला म्हणते मला वाटतंय मी डोकं आपटून घेऊ कुठेतरी, मी डोकं आपटून घेऊ कुठेतरी, असं वाटतंय मला. कंटिन्यू चालू यार, भांडी घास, भांडी घास, भांडी घास. मी नाही करू शकत भांडी, मला नाही घासता येत भांडी. तू तसं काय नाही करत? ती मागच्या सांकेता बोलली मला ना भांडी घासायचा ट्रोमा आहे. तू पण सांगून दे तुला ट्रोमा आहे असं. नंतर मग इकडे विशाल म्हणतोय तू रडताना खूप क्यूट दिसते तन्वी, माझ्यासमोर कोणी बोलू दे मग मी बोलतो, असं बोललाय विशाल इकडे. नंतर अनुश्री म्हणते राखी म्हणती तुझ्या चुकांना आता महाराष्ट्राला सांगतील ते, मी काय करू मग, असं म्हणते. पोयाची फोडणी पाहिली ना तू, केवढी करपली होती, तरी मी चुपचाप खाल्ले ना. असं माझ्याकडनं करपले असते किंवा मग माझ्याकडनं मीठ जास्त आलं असतं. बघ तुझ्याकडनं मीठ जास्त, सगळ्यात आधी तर ती दीपाली ताई आली असती आणि म्हणली असती तुझ्याकडून मीठ जास्त आलं, तुझ्याकडनं तिखट जास्त आलं, असं बोलली असते. म्हणत तर इकडं राखी विशालला बोलते का हे सगळे मिळून ना तिच्या पाठीमागे लागले अनुश्रीच्या. मग इकडं आरोग्याची खीर आली यांना घरामध्ये. आरोग्याची खीर आली, मग त्यांनी ते कसलं प्रमोशन केलं बाई आरोग्याच्या खिरीचं. आणि मग त्याच्यानंतर मग बिग बॉस बोलता इकडे, या आठवड्यात गोल्डन रेशन कार्ड तुम्हाला दिलं मी, या बदल्यात तुम्ही काय केलं? तुम्ही केला अपेक्षांचा भंग. तुमच्या ताब्यात इतकं सुंदर इतकं आलिशान घर दिलं मी, आणि तुम्ही काय केलं? घरात घर पूर्णपणे अस्ताव्यस्त करून ठेवलं.
घरात सगळीकडे कपडेच कपडे, सगळ्याच गोष्टी. खरोखर रेवाच्या कॅप्टन्सीत कोणीच काम नाही करत बाई, कोणीच नाही. सगळं घर खराब करून ठेवलं, सगळ्या घरात पसारा आहे. आणि मग बिग बॉस बोलले, महाराष्ट्राच्या सेलिब्रिटीजने सजवलेलं हे घर या पसाऱ्यात राहायला तुम्हाला आवडत असेल, पण प्रेक्षकांना ते बघायला आवडत नाही. सर्व सीझनमधले सर्वात बेशिस्त कोणी सदस्य असाल तर ते तुम्ही आहात. आणि त्यामुळे आजचा टास्क मी इथंच रद्द करतो आहे. मग राखीन तेवढं नका बिग बॉस, नका टास्क नका रद्द करू, नाही. पण बिग बॉसने रद्द केला. इकडं राखी रेवाला म्हणते, आता डोळे उघडले का बिग बॉसने, आता डोळे उघडले बघ बिग बॉसने. राखीने चिडून म्हटले का सर्व बेड खालचं सामान बाई इथून हिने सगळं बेडचं खालचं सामान सगळंच सगळं बाई वरती ठेवलं हिने. राखीने पंगा घ्यायला सुरुवात केली इथे रेवाबरोबर. मग अनुश्री म्हणती सागरला, लक्झरी गेलं यार, किती स्वप्न सजवली होती, कॉफी, मटन, चिकन, चीज, चॉकलेट्स, ओह माय गॉड. पण आलं आहे त्यांना पेस्ट्री वगैरे भरपूर आलं आहे बाई लक्झरीवाल्यांना, सांगते नंतर कसं. मग नंतर सागर आणि राखीचं तिथं ते वाक्यांचं एंटरटेनमेंट चालू होतं, ते काय लिहिलं म्हणे. मग सागर तिला म्हणतोय, ती म्हणतो ती चीज वगैरे चॉकलेट. सागर म्हणतो मला काहीही नको. अनुश्री म्हणते पण मला आता हवं आहे ना. चला रात्र झाली आता, शुभरात्री, आता रडून काही उपयोग नाही असं सागर म्हणतोय. मग इकडं राखी म्हणती तो जेवतोय नाही का, तर रेवा त्याला म्हणतो ती का तो एक कुकर राहिला तेवढा घासून घ्या. कारण बिग बॉसच्या इथं अनाऊन्समेंटनंतर सगळ्यांनी घरात कामं केली, घर चकाचक परत केलं. आणि सागर आणि अनुश्रीने मला अख्खा किचन आवरला आहे. तर आता एक कुकर राहिला, त्याच्यावरनं रेवा जी आहे ना त्याला बोलत होती आणि सागरने जेवण सोडून दिलं. अनुश्री आणि सागरने मग बिग बॉस रागवल्यानंतर भांड्यासकट यांनी अख्खा किचन चकाचक केलं तर असं मी आत्ता बोलली. आणि मग रेवा थोडी माणुसकी दाखव खरंच, आणि त्याला बरं पण नाही वाटत आहे. मेन म्हणजे जेवण टाकून कुकर घासायला गेला तो आणि कुकर घासला. राखी रेवाला म्हणती बघ त्याने जेवण टाकून दिलं आणि तो गेला कुकर घासायला. विशाल म्हणतो मग रेवा म्हणते मी काय करू, मी फक्त सांगितलं त्यांना. विशाल म्हणतो नाही तू सांगितलं ते बरोबर आहे, पण तुझा टायमिंग चुकीचा होता, जेवण झाल्यावर सांगायला हवं असं विशाल म्हणतोय. म्हणून तर तन्वीचं वेगळं चाललं, अरे ती आमच्याशी बोलत होती. अगं नाही बाई रेवा, ती सागरला बोलली होती, आम्ही बघितलं. मग सकाळ झाली आणि मग आपका क्या होगा जनाबे आली ते गाणं लागलं, सगळ्यांनी डान्स केला. मग राखीने बाई कुकर तो राकेशला दाखवला, बघ किती खराब आहे धुतलेला. राखी तू केलेला पसारा वगैरे घाण वगैरे सगळे आम्ही तर आवरतो ना असं राकेश म्हणतोय. तू जर इकडं तिकडे टाकल्या गोष्टी किंवा काय आम्ही तुला दाखवायला येतो का, आवरून घेतो ना. मग इकडं विशाल म्हणतोय राखी इथे आपण ना 5 स्टार हॉटेलला नाही आलो आहे, शिकताय सर्व, सो इट्स ओके. मग जेवण बनवणार तू कॅप्टन माझ्या, ती मी जेवण बनवणार. अरे म्हणते तू जेवण नाही बनवणार. ती म्हणती तू कोण आहे, ती मी कॅप्टन आहे. ती तू कॅप्टन माझ्या जुत्तीवर, डायरेक्ट असं बोलली इथे. आणि मग जेवढी भांडी काढणार तिची एक बॅग बाहेर जाणार, कारण राखी स्वयंपाक करते खूप सारे भांडे काढते आणि ऑलरेडी भांडे घासायला कोणी तयार पण नाही. मग राकेश म्हणतो जर हिने तसं केलं, खूप भांडे काढले स्वयंपाक करून, तर मी हिची बॅग डायरेक्ट बाहेर टाकणार असं. आणि इथं मग राखी चिडली. मग राखी वर्सेस राकेश तर चालू होऊन गेलं. मग राकेश म्हणतो वाईल्ड कार्ड आहे तू, शांत बस, वाईल्ड कार्ड आहे तू. तुला भावने दिला ना म्हणून तू असं करते, तुला भावने दिला ना म्हणून तुझं हे सगळं चालू आहे माझ्या मागे. मग राखी दे चल हट रे, तुझ्या तोंडावर ना मी थुकते. अरे बाप, थू करते थू राखी. तर मला वाटतं राखीला याच्याबद्दल बोललं जाईल बरं का. नंतर राकेश राखीला म्हणतोय का मी इथेच आहे, तू तुझं बघ काय. राकेश मला वाटतं पैशाची मनी बॅग घेऊन जाईल ते, टेन्शन घेऊ, आहे ते फिनालेत असं वाटतं मला. असं मला वाटतं बाई, नाही तर बिग बॉस कोणाचंही बाई शॉकिंग एविक्शन करेल. मग डॅनी प्रॉपर्टीकडनं यांना प्लॅन्स आले. मग नंतर बिग बॉस गेले बिग बॉस म्हणताय इथं गेले काही दिवस घर अस्ताव्यस्त होतं. पण तुम्ही सर्वांनी
पुन्हा ते नीटनेटकं स्वच्छ केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा संधी देतो. लक्झरी प्रॉडक्टचे काही जणांना मिळणारे काही कामचुकार सदस्य आहेत. हे टास्क जोड्यामध्ये पार पडतील. जिंकणारा सदस्यला लक्झरी प्रॉडक्ट जे ते मिळतील. वेगळं अनुश्री आणि दीपाली याने त्यांना मक्याची कणसं सोलायला लावली. मग यांनी सोलली ती आणि त्याच्यात ट्विस्ट काय होता तर त्यांना बॉक्सिंग ग्लव्ज घालून ते सोलायचे होते, जे सगळ्यात कठीण होतं. आणि मग त्याच्यामध्ये संचालक होता सागर. सागर त्यांना काही काही सूत्रसंचालन करत होता, बोलत होता. सागरने मनोरंजन पद्धतीने सूत्रसंचालन करावं असं म्हणे बिग बॉस. मग सागर म्हणत होता इथे दीपाली आणि अनुश्रीला त्याच्यावर ते काढत होत्या. कोंबडी कोंबडी खायची, अनुश्री चिकन कमी होते, कमॉन. दीपाली गरम गरम भातावर चिकनाचा रस्सा, असं काहीतरी बोलत होता तो. हे सगळं बोलत होता सागर. मग सागरने निकाल जाहीर केला, अनुश्री इथं विजय झालेली आहे. नंतर दुसरा टास्क होता भरलेली बॅग. भरलेली बॅगमध्ये शर्ट सगळ्यात अवघड मला नाही तन्वीचाच वाटला. म्हणजे फुगा दिला तर फुगा सतत हातावरती उडवायचा होता आणि शर्ट घालायचा होता, असा होता तो. नाही तसं तर करता आलं असतं का, पण कसं आहे तो फुगा खाली पडून नव्हता द्यायचा. सगळ्यात मोठा प्रश्न तर हा होता. मग फुगा ठेवून शर्ट घालायचा होता आणि खाली पडू द्यायचा नाही. अनुश्री इथं संचालक होती. तन्वी सागरच्या टास्क अवघड अवघड होता. फुगा उडवून शर्ट घालायचा होता, बरोबर. तन्वीचे 15 शर्ट जमा आणि सागरचे 16 शर्ट जमा झालेले. अशा प्रकारे सागर जो आहे ना परत टास्क किंग ठरला इथे. मी हेच म्हणाले, एका शर्टाच्या फरकाने इथं सागर जो एक जिंकलाय. मग नंतर नंबर 3 राकेश आणि रेवा आले. अंथरुणाची घडी घालायची होती, पण त्यांच्या हाताला आहे ना एक स्ट्रेट काठी का गस काहीतरी लावलं होतं. काठ्या लावून घड्या घालायच्या आणि याच्यात संचालक असणारे तन्वी. मग तन्वी नाचतीये, दादा हारला. अरे लय खुशी झाली तिला. अरे एवढी कशी खुशी, दादा हारला, रेवा जिंकली, दादा हारला, आज चालू होतं तन्वीचं. मग नंतर नंबर 4वर आले विशाल आणि राखी. आणि एक अंडी यांना टोपली इथं जमा करायची होती. आणि ट्विस्ट हा होता का दोन्ही हात मागे बांधलेले असेल आणि यांना तोंडाने उचलायचं आहे. तोंडाने उचलायचं होतं. मग आणि तोंडाने उचलून घेऊन उड्या मारत तिथपर्यंत जायचं होतं. मग उड्या मारत मग राखी म्हणते, बिग बॉस काय बोलताय, हाताने नाही करू शकत. मग काय मी माझे आता 25 लाखाचे दातांना त्रास होईल ना, असं बोलते डायरेक्ट राखी. मग इथं दीपाली संचालक आहे आणि निर्णय विशालच्या बाजूने लागला आणि विशाल जिंकला. पण दीपाली सारखी एंगेज ठेवत होती विशालला. तुम्ही पाहिलं असेल तर सारखा हात बांधतोय सारखा. तो विशाल म्हणतो जरा मोठं घे तू बांधायला, मोठं घे. नाही, पण तिला तीच चिंदी बांधायची असं ठरवलंय दीपालीने. लक्झरी प्रॉडक्ट जिंकणारे सदस्य आहे अनुश्री, रेवा, विशाल आणि सागर यांनी लक्झरी प्रॉडक्ट जिंकले. मग नंतर इथं परत एक टास्क आलेला आहे आणि त्या टास्कमध्ये 3 राऊंड होतील असं म्हणे. वाढत्या हिटला सामोरं जायचं आणि यांना स्प्राईट भेटणार, स्प्राईट प्यायला. मग टीम ए होती अनुश्री, विशाल, राखी आणि सागर. टीम बी होती तन्वी, राकेश, रेवा आणि दीपाली. सागर, रेवा संचालक होते इथे. राऊंड पहिला चालू झाला, ज्यात अनुश्री दीपाली होती. बॉल आणि मॅट गोळा करायचे आहे, तो टास्क होता. आणि मग त्याच्यानंतर तन्वी वर्सेस राखी आला छत्रीवरून. आणि मग खायचा टास्क पण आला एक काहीतरी, असं सगळं झालं. आणि मग विशाल वर्सेस राकेशचा रॅपिड फायर इथं चालू झालं आणि खूप छान क्वेश्चन आन्सर केले यांनी. तर पहिलं जे होतं अनुश्री आणि दीपाली, ओके. तर या गोष्टी एकंदरीत पहिल्या फेरीला बी टीम जिंकली, दुसऱ्या फेरीला पण बी टीम जिंकली, तिसऱ्या फेरीला पण बी टीमच जिंकलेली आहे. बी टीम म्हणजे राकेश, तन्वी, कोणी रेवा, दीपाली, हेच यांच्याचबद्दल बोलते.
मग इकडं हे टीम बी पूर्णपणे विजयी झाले आणि टीम बी विनर झाली. याबद्दल स्प्राईट मिळाली त्यांना, स्प्राईटचा बॉक्स. आता हा होता ओव्हरऑल. खरं सांगते आजच्या एपिसोडला खरंच काही बोलण्यासारखं होतं. नुसते टास्क घेतले यांनी बस आणि सुरुवातीचा तो बंगा. आणि एपिसोड नंबर 83चा रिव्ह्यू कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी लवकरच एविक्शनची न्यूज घेऊन येणार आहे. ओके, सो स्टे ट्यून आणि गुड नाईट, बाय बाय, शुभरात्री.